श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय 24. गुरुवर्य दीपकाला म्हणाले, रामाने शोक आवरून विवेक धरून आपल्या मातेशी उत्तर कार्य केले. ज्यांना सर्व आर्य आणि सर्व योगीवर्य मानतात, जे सर्वश्रेष्ठ मुनी आहेत, ते दत्तगुरु क्रियाकर्म करण्यासाठी आचार्य होते. सर्व कार्य त्यांनी करवून घेतले. मृत्तिका स्नान, वाढत्या प्रमाणात तिलांजली दान, अवयवागणिक पिंडदान, सारे काही यथाविधी करून घेतले. मग दत्त रामाला म्हणाले, तुझे माता पिता कोठे गेले ते तू जाणतोस का? राम म्हणाला, तुम्ही त्यांचा उद्धार केला आहे. त्यांना उत्तम लोकात गती मिळाली. माझे माता आणि पिता धन्य आहेत. तुम्ही त्यांची उत्तरक्रिया करविली. यापेक्षा आणखी मोक्ष तो कोणता? दत्त म्हणाले, तू वरवर पाहता बोलतोस की प्रत्यक्ष प्रमाण मानतोस? अरे, साक्षात शंकर पार्वती तुझ्या मातापितरांच्या रूपाने अवतार घेऊन आले होते. जगदंबा जी ईश्वरी आहे तीच तुझी माता होती, आणि ईश्वर जो तारक आहे तोच तुझा पिता होता. भूमीवर अवतरून नाना धर्म स्थापन करून कृतकार्य करून ते अंतर्धान पावले. ते या इहलोकात जन्माला आले काय, मरण पावले काय, किंवा स्वर्गात गेले काय? हे बोलणे फोल आहे. जे सर्वत्र वर्तमान असतात ते येत जात नसतात. ते आता इथे नाहीत असंही नाही, कारण ते सर्वव्यापी आहेत. तुझी इच्छा असेल तर मी तुला त्यांचे दर्शन घडवितो. राम म्हणाला, ठीक आहे, तुम्ही मला त्यांचे दर्शन घडवा, मी त्यांना पाहीन. ते दोघे असे बोलत असतानाच रेणुका आणि जमदग्नी असे ते दोघे मातापिता प्रकट झाले. दत्त रामाला म्हणाले, हे पहा तुझे माता पिता. जमदग्नी अंगाला भस्म लावून जटाजूट बांधून पद्मासनात समाधानाने बसले. त्यांच्या कंठात रुद्राक्ष माळा शोभत होते. हातामध्ये गोमुखी धरून आणि ऊर्ध्वदृष्टी करून ते एकाग्र चित्ताने ध्यान करीत होते. त्यांनी कानात रुद्राक्षाची कुंडले धारण केली होती. त्यांचे भूषणही रुद्राक्षांचीच होते. वलकले नेसून आणि अजिन पांघरून ते बसले होते. त्यांच्या वाम बाजूला रेणुका बसली होती. ती सर्व सौभाग्यालंकार धारण करून मोठी सुंदर दिसत होती. तिच्या तनूला सुगंध येत होता, त्यामुळे भ्रमर तिच्या आसपास गुंजाराव करीत होते. ते प्रकाशपुंजाप्रमाणे दिसत होते. तिची नखे अष्टमीच्या चंद्राप्रमाणे आणि दात हिऱ्याप्रमाणे झळकत होते. जगात कोणतीही स्त्री तिच्या सौंदर्याची बरोबरी करू शकत नव्हती. रेणुका स्मित वदनाने पतीकडे पाहत होती. तो पती म्हणजे सुखाचे सदन किंवा पुण्याचे मंदिर होते. त्यांचे असे दर्शन होताच राम परम आश्चर्याने पावला आणि त्यांना आलिंगन देण्यास धावला. त्याने त्याचे पाय दृढ धरले, तर रडू लागला. त्याला देहाची भान उरले नाही. तो रडत रडत म्हणू लागला, हे तात, हे माते, तुम्ही मला का बरं सोडून लपून राहिलात? तुमच्या वाचून मी जिवंत तरी कसा राहू? प्रेमाने रुदन करीत रामाने भूमीवर ते लोळण घेतले आणि तोच ते गुप्त झाले. तेव्हा राम खिन्न झाला. गरिबाची पैशाची ठेव हरवली तर त्याला जसे दुःख होईल तसे दुःख रामाला झाले. दत्त म्हणाले, अरे, असं मोहित होऊन तू का करवतोस? तुला कसा काय हा भ्रम झाला आहे? कोण तुझी माता, कोण तुझा पिता? मोह ममता सोडून दे, स्वतःला ओळख. राम म्हणाला, आपले म्हणणे मला पटते, पण मी मातृस्नेहाचे बंधन कसे काय तोडणार? ब्रह्मांडाचे दान जरी कोणी दिले तरी थोडा वेळ मिळालेल्या स्तनपानाची बरोबरी ते करू शकणार नाही. असेही आपले दुःख प्रकट करून राम खाली मुख करून विषण्णपणे बसला. तेव्हा अचानक भूमीतून रेणुकीने आपले मस्तक वर प्रकट केले. रामाने आपले अश्रू पुसले आणि आपले मुख आईच्या मुखाजवळ नेले. तेव्हा मायेने, प्रेमाने तशा त्या दिव्य मातेने तशा मुखाचे चुंबन घेतले. रामाचे समाधान झाले. दत्त मनाशी म्हणाले, राम खरोखर मातृभक्त आहे. याचा स्नेहभाव अपार आहे. ज्या पुत्राला मात्याबद्दल स्नेह नाही तो काय उपयोगाचा? तो केवळ जंतच म्हणावा. आजही सर्व लोक त्या रेणुकीच्या मुखाची पूजा करतात. त्याच्या दर्शनाने लोकांचे दुःख दूर होऊन परमसुख प्राप्त होते. मातापुरी जावे, मातृतीर्थात स्नान करावे, रेणुकाच्या मुखाचे दर्शन घ्यावे, त्याने इहपर कल्याण होते. दत्त रामाला म्हणाले,
रामा, आता तू तुझी प्रतिज्ञा खरी करून दाखव. अधर्मी लोकांचा पराभव कर. माझ्या कृपेने तू विजयी होशील. मग तो भृगवंशी राम पुढे झाला. त्याने प्रणिपात्रातील पाण्याने स्नान केले आणि संकल्प केला. त्याने त्यानंतर हातामध्ये परशु घेऊन क्षत्रियांचा कठोर मनाने संहार करण्यास सुरुवात केली. त्याने कुरुक्षेत्रात राजलोकांना युद्धाला आवाहन दिले आणि त्यांना तिथे ठार केले. जे धनुर्विद्येत आणि शस्त्रास्त्रे वापरण्यात प्रवीण होते तेही रणांगणात त्याच्या पुढे टिकले नाहीत. क्षत्रियांच्या गरोदर स्त्रियांचे तर रामाच्या भीतीने गर्भपात झाले. असे रामाने 21 वेळा युद्ध केले आणि क्षत्रियांची कुळे त्यांच्या सैन्यासह नष्ट केली. क्षत्रियांना अशा रीतीने मारून त्याने त्यांच्या रक्ताने 5 डोह भरले आणि त्या रक्ताने मातापित्यांचे अलौकिक तर्पण केले. त्या काळापासून कुरुक्षेत्रात 5 डोह स्मयंत पंचक नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर रामाने क्रोध सोडून दिला. तो शांत झाला. त्याने परशु आणि इतर शस्त्रे धुतली, स्वच्छ करून ठेवली आणि तो दत्ताला येऊन भेटला. दत्ताला वंदन करून तो म्हणाला, मी तुमच्याच कृपेने आणि तेजाने क्षत्रियांचा संहार केला. आता माझा राग शांत झाला आहे. प्रतिज्ञापूर्तीचे समाधान मला वाटत आहे. माझा कोप मला आवरता आला नाही. त्यामुळे काय करावे आणि काय करू नये तेच मला कळेना. आर्यत्व ते काय आणि अनार्यत्व ते काय याची निवडही मला करता आली नाही. हा संहार म्हणजे अनार्य कृत्य माझ्या हातून घडले. मी एकाने केलेल्या दुष्ट कृत्याचा सूड उगविण्यासाठी क्षत्रियांचा वंशच नष्ट केला. त्यांची मुळे उखडवून टाकली. मी कोपवश झालो. केवढा मूढपणा माझा. एका राजाला ठार केले तेव्हा प्रायश्चित्त म्हणून माझ्या पित्याने मला सगळ्या तीर्थयात्रा करायला लावली. त्याची आठवणही मला आली नाही. मी कितीतरी राजे ठार केले. त्याचे पाप मला लागले. माझे चित्त व्यथित झाले म्हणून हे मी चरण आपले धरले. मी शरण आलो आहे. मला पवित्र करून घ्या. असे म्हणून खिन्न मनाने राम पुन्हा दत्तांच्या पाया पडला. दत्त म्हणाले, रामा, अरे तू दुष्ट आणि उन्मत्त क्षत्रियांना मारलेस. त्यात तुला पाप लागले नाही. तू असे काही मनात आणूच नकोस. तू दुष्टांचे हनन केलेस, साधूंचे रक्षण केलेस, धर्माची स्थापना केली आहे. याचे तुला पाप नाही लागले. त्यातूनही तुला फार वाईट वाटत असेल तर ब्रह्मर्षींना बोलावून तू यज्ञ कर. त्याने तुझे पाप जाईल. देवही तृप्त होतील, विप्रही सुखी होतील आणि या जगात तुझी चांगली कीर्ती होईल. तू स्वपराक्रमाने क्षत्रियांना मारून विजय प्राप्त केला आहेस आणि पृथ्वी तुझ्या ताब्यात आली आहे. तू यशस्वी झाला आहेस. आता तू यज्ञ कर. दक्षिणा म्हणून सर्व भूमी कश्यप ऋषीला दान दे. या कृत्याने तू नक्की पवित्र होशील. अत्रिनंदन दत्ताने असे सांगितले ते मान्य करून रामाने ऋषीमुनींना बोलावून खरोखरीच यज्ञाला आरंभ केला. मरीची, आत्री, अंगिरा, क्रतू, वशिष्ठ, पुलस्त्य, पुलह हे देवांना सुद्धा प्रिय असणारे ऋषीवर्य, त्याचबरोबर भरद्वाज, विश्वामित्र, कश्यप, वामदेव, अगस्त्य, गर्ग, भृगू, जाबाल, सुहोत्र आणि गौतम इत्यादी काही प्रमुख ऋषी आपल्या शिष्यवर्गांसह आले. त्यांनी श्रद्धेने यज्ञाला प्रारंभ केला. भगवान दत्तात्रय मुख्य आचार्य होते. तेथे काय कमी पडणार. सर्व सद्गुण तेथे एकत्र आले. कर्म करताना जर काही चूक घडली तर ज्याच्या स्मरणाने ते व्यंग जाऊन कर्म सांगोपांग शुद्ध होते त्याचेच जर आचार्यत्व असेल तर यज्ञ पूर्ण होणारच. तेथे देव प्रत्यक्ष येतात आणि आविर्भाव स्वयं ग्रहण करतात. तृप्त होऊन स्वतःला धन्य मानतात. त्या यज्ञात असेच झाले. तेथे नित्य षड्रसन्न शिजत होते. असंख्य ब्राह्मण जेवत होते. राम त्यांना वस्त्र आणि धनदान देत होते. ते तृप्त होत होते. चातुर्होत्र विधान करून रामाने कश्यपाचे चरण क्षालन केले. त्यांचे श्रद्धेने पूजन केले. संकल्पपूर्वक त्याने कश्यपाला भूमी दान दिली आणि दक्षिणा म्हणून रत्ने आणि धन दिले. सुवर्ण, वस्त्र, धन अर्पण करून त्यांनी आचार्य दत्तांची पूजा केली आणि दत्तांनी ते सर्व धन ब्राह्मणांना वाटून टाकले. जो दत्त भक्तांना प्रिय आहे आणि भक्त ज्याला प्रिय आहेत त्यांना धनाचा काय लोभ. त्यांना केवळ शुद्ध मन प्रिय असते. यज्ञाने सर्वांना आनंद झाला. दत्तांनी रामाला धन्यवाद दिले.
आणि त्याला जो मोठा पुरुषार्थ केला त्याबद्दल त्याची प्रशंसा केली. श्री दत्तांना वंदन करून सर्व मुनिवर आपापल्या स्थानाला परत गेले. जगाला रामाने पावन केले अशी रामाची जगभर ख्याती झाली. दत्तांजवळ राम सख्य भावाने राहिला. दत्तांनी प्रसन्न होऊन रामाला ज्ञान दिले. त्रिपुरा रहस्याचे निरूपण करून त्यांनी रामाला स्वरूप ज्ञान दिले, जे श्रवण केल्यास भ्रमनिरास होतो आणि स्वरूप पूर्ण करून येते. जे सर्व उपनिषदांचे सार आहे ते ज्ञान दत्तांनी रामाला दिले. त्यानंतर परशुराम काही काळ दत्तांची सेवा करत तेथेच राहिला. ज्या परशुरामाने 21 वेळा निक्षत्रिय पृथ्वी केली त्याच्या बळाची कल्पना तरी कोण करील. दुष्ट लोक तर त्याचे नाव काढतात चळचळ कापत. मग त्या रामाने दक्षिणेकडे सागर तीरी जाऊन तप केले. त्यावेळी गरीब ब्राह्मण त्याच्यापाशी दान मागू लागले. राम त्यांना म्हणाला, मी सर्वस्व ब्राह्मणांना दान दिले आहे. सर्व पृथ्वीच कश्यपाला दान दिली आहे. त्यावरती ब्राह्मण म्हणाले, जर तू सर्व भूमी कश्यपाला दिली म्हणतोस तर तू इथे का बसला आहेस? दिलेल्या भूमीचा तू पुन्हा उपभोग का घेतोस? ब्राह्मणांचे असे बोलणे ऐकून रामाने आपले धनुष्य सज्ज केले आणि बाणाने समुद्र आटविला. समुद्र तो मागे हटविला. तेथे तो गुप्त राहिला. त्या स्थानाचे नाव चिपळूण. त्या स्थानाची एकूण भूमी 400 कोस लांब आणि 12 कोस रुंद आहे. त्यालाच कोकणपट्टी म्हणतात. ही भूमी रामाने निर्माण केली. तीही भूमी ब्राह्मणांनी घेतली. पुढे दाशरथी रामाचा अवतार झाला. जानकीशी विवाह करून अयोध्येत जात असताना त्या रामाने या भार्गव रामाचे तेज आकर्षित करून स्वतः धारण केले. त्या दिवसापासून परशुराम चिपळूण येथे गुप्तपणे राहू लागले आणि तेथे तप करीत राहिले. ते पुढे महर्षी होणार आहे. रेणुका ही पार्वतीच आहे, यात काही संशय नाही. एकदा ब्रह्मदेवाला दैववशात वेदांचे स्मरण राहिले नाही. ते दत्ताजवळ आले आणि म्हणाले, मला वेद आठविण्यास झाले आहेत. दत्तांनी सांगितले, तू रेणुकेचे स्मरण कर, म्हणजे वेदांची स्मृती पुन्हा होईल. मग ब्रह्मदेवाने एकविरा रेणुका हिचे स्मरण केले. ती प्रत्यक्ष प्रकट झाली. ब्रह्मदेवाने तिला वंदन केले. तेव्हा तिच्या अंगापासून वेद उत्पन्न झाले. ते ब्रह्मदेवाने घेतले आणि त्याला धन्यता वाटली. असा जिचा प्रभाव होता ते रेणुराजाचा भाव लक्षात घेऊन त्यांची मुलगी म्हणून जन्माला आली. ती अजूनही माहूर येथे निवास करते आणि आपल्या भक्तांच्या संकटाचा निराश करते, त्यांना तारते. अत्री आणि अनुसूया यांचे सदन हाच दत्तांचा आश्रम. तेच रेणुकेचे निवासस्थान आहे. तिच्या दर्शनाने सर्व कामना पूर्ण होतात. जे काळ्या आवळीचे दर्शन घेतात ते खरोखर पुण्यवंत लोक समजावेत. रेणुकेचे दर्शन घेणे, मातृतीर्थात पिंडदान देणे हे करणाऱ्यांचे पितर उद्धरून जातात. त्यांना निर्माण पद मिळते. याविषयीची एक कथा आहे. चांघ्रिक नावाचा एक ऋषी होता. त्याचे पितर घोर नरकयातना भोगत होते. चांघ्रिकाने त्या मातृतीर्थात पिंड दिले आणि तात्काळ त्याचे सर्व पितर मुक्त झाले. मातृतीर्थाचे असे उत्तम फळ मिळते. पद्मतीर्थ आणि सर्व तीर्थ हे दोन्ही अतिशय पवित्र आहेत. कन्येसंबंधीच मनात कामवासना उत्पन्न झाल्यामुळे दोषी झालेला सूर्यही तेथे पवित्र झाला. वेदधर्म शिष्याला म्हणाले. दत्तांनी त्या स्थानीच अर्जुनाला योगाचा उपदेश करून त्याला परमधामात गती प्राप्त करून दिली. आणि श्रुतव्यासबरोबर श्रीमश्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य या ग्रंथाचा हा 24वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील 25व्या अध्यायात. तोपर्यंत नमस्कार. धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.